शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि या गीतेच्या उपदेशामध्ये महत्त्वाचा अध्याय आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने योगाचा उपदेश केलेला आहे। आत्मसंयमन नावाचा योग भगवान परमात्मा या अध्यायामध्ये सांगतात। हा योग सांगत असताना अर्जुनाला भगवान परमात्मा योग कुठे करायचा, कसा करायचा, पहिल्यांदा त्या स्थानाचं वर्णन करून सांगतात। कोणती गोष्ट जर करायची असेल तर तिच्याकरता स्थान लागतं। कोणत्याही स्थानात कोणती गोष्ट करून चालत नाही। काही गोष्टी विशिष्ट स्थानात कराव्या लागतात, तिथं केल्या तरच फलद्रूप होतात। नामस्मरण देवाचं करायचं असेल तर कुठेही केलं तरी चालतं, पण पूजा करायची असेल तर स्थान पाहिजे। स्मशानात बसून पूजा करता येत नाही। प्रत्येक गोष्टीचं स्थान लागतं। स्थानाचं काही महात्म्य आहे। आपण ज्या जागेवर बसतो त्या जागेमध्ये जे काही परमाणू असतात, जागेवर जे काही संस्कार असतात, त्या संस्काराचा परिणाम सुद्धा आपल्या मनावर होतो। चांगली जर जागा असेल तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो, आपल्या मनात चांगले विचार निर्माण होतात। वाईट जर जागा असेल वाईट तर त्याचे परिणाम आपल्या मनामध्ये होतात। म्हणून ज्याला ध्यान करायचं आहे, योग करायचा आहे, त्याच्याकरता जागा कशा पद्धतीची पाहिजे। भगवान परमात्मा सांगतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः। शुचौ देशे म्हणजे पवित्र अशी जागा पाहिजे, देश पवित्र पाहिजे। त्या ठिकाणी अशा पवित्र देशामध्ये आपलं स्वतःचं आसन स्थिर अशा प्रकारचं असलं पाहिजे। भगवान परमात्मा म्हणतात स्थिर आसन पाहिजे, आपलं आसन पाहिजे। जास्त उंच नको, जास्त खाली नको। नात्युच्छ्रितम नाति नीचम आणि चैलाजिनकुशोत्तरम। पहिल्यांदा त्या ठिकाणी चैल पाहिजे। चैल म्हणजे मऊ वस्त्र, सुती वस्त्र। आजीन म्हणजे व्याघ्रांबर किंवा हरणाचं कातडं किंवा वाघाचं कातडं। आणि पुढे कुश, खाली कुश पाहिजेत, त्याच्यावर वाघाचं किंवा हरणाचं कातडं पाहिजे आणि त्याच्यावर धूत वस्त्र पाहिजे। अशा प्रकारचं आसन सांगितलं। हे सगळं सांगत असताना पहिला शब्द भगवंतांनी वापरला देश पाहिजे। शुचौ देशे। शुची, शुची म्हणजे पवित्र, पवित्र अशा प्रकारचा देश पाहिजे। तो देश पवित्र कशामुळे होतो? एखादं तीर्थ त्या ठिकाणी असेल तर तो देश पवित्र असतो। एखादं क्षेत्र त्या ठिकाणी असेल तर तो देश पवित्र असतो। उदाहरणार्थ संतांचा सहवास झाला,
ज्ञानोबारायांनी पुढे म्हटलंय, संती वसवला ठाव. भगवान परमात्म्याच्या येण्याने, राहण्याने, संतांच्या येण्याने, राहण्याने तो देश पवित्र झालेला असला पाहिजे. जसं आळंदी आहे, पवित्र देश सांगितला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, देवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर भगवंताच्या अस्तित्वाने आळंदी गाव पवित्र आहे. आणखीन कशा कशामुळे पवित्र आहे? 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा पवित्र आहे. देहू हे गाव सुद्धा पवित्र आहे. धन्य देहू गाव असंही वर्णन केलेलं आहे. त्याही ठिकाणी का पवित्रता आली? तुकाराम महाराजांच्या अस्तित्वामुळे त्या ठिकाणी देहू गाव पवित्र झालं. ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली, भंडारा डोंगर असेल, भामचंद्र डोंगर असेल, घोराडेश्वर असेल, हे सगळं पवित्र झालं. त्याचं कारण त्यांचे चरण स्पर्श तिथे लागले. अनेक गोष्टीमुळे पवित्रता येते. संतांच्या अस्तित्वामुळे येते, देवाच्या त्या ठिकाणी राहण्यामुळे येते. काही मूळतः स्वभावतःच पवित्र स्थानं असतात आणि काही स्थानं आपल्याला पवित्र करता येतात. स्वभावतः जी स्थानं आहेत पवित्र, जी काही क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत, ती सगळी पवित्र स्थानं आहेत. त्या ठिकाणी भगवान म्हणतात सुचौ देशे, अशा पवित्र स्थानात. तुळशी वृंदावन ज्या ठिकाणी आहे तिथली भूमी आजूबाजूची पवित्र होऊन जाते. पिंपळाचं झाड असेल त्याच्या आजूबाजूला भूमी पवित्र होऊन जाते. वडाचं झाड असेल तिथली भूमी आजूबाजूची पवित्र होते. किंवा मग आपण सडा संमार्जन करतो, गाईच्या शेणाने भूमी सारवली तर ती काय होऊन जाते? पवित्र होऊन जाते. गोमूत्र शिंपडल्यानंतर सुद्धा पवित्र होते. तर आपल्याला ज्या ठिकाणी योग करायचा आहे ते स्थान भगवान म्हणतात पवित्र पाहिजे. स्थान पवित्र असलं तर आपल्याला सहज त्या ठिकाणी योग घडेल. ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या श्लोकावर फार विस्तार केलेला आहे. कशा पद्धतीने पवित्र जागा पाहिजे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. त्या पवित्र जागेमध्ये बसून आपल्याला योग करायचा आहे. सुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, म्हणून जागा पवित्र पाहिजे. जास्त गोंगाटाची जागा नको. आसन लावायचं आहे, योग करायचा आहे. कारण त्या जागेचे जे संस्कार असतात त्या संस्काराचा सुद्धा परिणाम आपल्या मनावर होत असतो. पवित्र जागेमध्ये गेल्यानंतर सहज माणसाला भजन होतं. भागवतामध्ये ध्रुव बाळाला त्या नारद महर्षींनी जागा जी सांगितली, तत्तात गच्छ भद्रम ते यमुनायाम तटम शुची पुण्यम मधुवनम यत्र सानिध्यम नित्यदा हरे हे. ध्रुवाला सांगितलं, बाबा मधुवन नावाचं एक क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तू जाऊन ध्यान कर, कारण तिथे नित्य भगवंताचं सानिध्य असतं. आणि अशा जागेवर आपण जर ध्यान केलं तर आपलं लगेच ध्यान लागतं. आणि जागा जर चांगली नसेल तर किती ध्यान करण्याचा प्रयत्न केला तरी ते ध्यान लागत नाही. योगासाठी जागेचा प्रभाव होतो. अहो, योगासाठी नाही, चांगल्या चांगल्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा जागा जर पवित्र नसेल तर विकल्प निर्माण होतो. रामायणामध्ये प्रसिद्ध गोष्ट आली, आपण नेहमी सांगतो. भगवान प्रभू रामचंद्र, श्री लक्ष्मणजी आणि श्री सीताजी वनातून चालले होते. एका जागेवरून जात असताना तिघांच्याही मनामध्ये विकल्प आला. भगवान प्रभूंच्या मनामध्ये विकल्प आला, मला वनवास सांगितला, मी वनात आलो, माझी पत्नी माझ्याबरोबर आली, तिचं कर्तव्य आहे, हा लक्ष्मण कशा करता आला. सीतामाईच्या मनामध्ये विकल्प आला, माझ्या पतीला वनवास प्राप्त झाला म्हणून माझं कर्तव्य आहे, मी पतिव्रता असल्यामुळे त्यांच्याबरोबर आली, पण भाऊजी कशा करता आले. त्यांच्या मनात काही चुकीची भावना तर नाही ना. आणि लक्ष्मणजींच्या मनामध्ये आलं, दादाला वनवास सांगितला, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी
सीतामाई आल्या, मी कशा करता उपवास करायचा, मी कशा करता झोप नाही घ्यायची, झोपलेही नाही, उपवास केला, 14 वर्षावरी केले उपोषण, मला हा त्रास का? पण त्या जागेतून थोडंसं पुढं गेल्यानंतर सगळा मनातला विकल्प गेला, पश्चाताप झाला, आणि पश्चाताप झाल्यानंतर चर्चा सुरू झाली. एका जागेवर बसलेले असताना भगवान परमात्म्याकडे हे दोघेजण आले, म्हणायला लागले, देवा आमच्या हातून आज फार मोठी चूक झाली. काय चूक झाली? असं आमच्या मनात आलं, कधी आमच्या मनात असं येत नव्हतं, यायला नाही पाहिजे, पण आलं, काय करणार? भगवान परमात्मा म्हटले, तुमच्याच मनात आलं नाही, माझ्याही मनात आलं. याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? का आपल्या मनात असं आलं? तेव्हा भगवान परमात्मा सांगतात, हा दोष जो आहे तो आपला नाही, हा दोष भूमीचा आहे. ज्या भूमीतून आपण आलो ती भूमी काही चांगली नाही. सुंद आणि उपसुंद नावाचे राक्षस या भूमीमध्ये मरण पावले, ते या भूमीमध्ये राहिले, आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या भूमीवर संस्कार झाले. कशाकरता आपण बोलतोय? जागा पवित्र पाहिजे. चांगली जर जागा असेल तर मनात चांगले विचार येतात, वाईट जागा असेल तर आपल्या मनात वाईट विचार येतात. म्हणून योग ज्याला करायचा असेल, भगवान म्हणतात शुचौ देशे, जागा शुद्ध पाहिजे. बरं, त्या शुद्ध जागेमध्ये कसा योग करायचा, कुठे योग करायचा? उभं राहून करायचा का, बसून करायचा का, चालता चालता करायचा का, जेवता जेवता करायचा? योग कसा करायचा? चालता चालता योग होत नाही. चालता चालता नामस्मरण होऊ शकतं, पण योग नाही होणार. उभं राहून योग होत नाही. उभं राहून तप होईल, परंतु योग होणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याने शब्द वापरला आहे, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः. आत्मनः स्थिरम आसनम प्रतिष्ठाप्य. आपलं स्थिर आसन तिथे आपल्याला स्थापन करायचं आहे. भगवान परमात्मा म्हणतात, आत्मना शब्द वापरला आहे. आत्मना म्हणजे आपलं पाहिजे आसन. बसताना नेहमी आसन कोणाचं पाहिजे? ज्याला योग करायचा आहे त्याला स्वतःचं आसन पाहिजे. दुसऱ्याचं आसन घेऊन त्याच्यावर योग करायचा नाही. कारण जसे जागेचे संस्कार असतात तसे माणसाचे पण संस्कार असतात. एखाद्याने वापरलेलं आसन जर आपण वापरायला लागलो तर त्याचे संस्कार आपल्या मनात येऊ शकतात. म्हणून दुसऱ्याचं आसन वापरायचं नाही, दुसऱ्याची माळ वापरायची नाही, दुसऱ्याची चप्पल वापरायची नाही, दुसऱ्याचे कपडेसुद्धा वापरायचे नाही. अहो, एकदा त्या जरासंधाचा मुकुट घातला परीक्षिती राजाने, आणि डोक्यामध्ये काय शिरला? कली. कली शिरला, कली डोक्यामध्ये शिरला, त्या जरासंधाचा मुकुट घातला म्हणून भगवान आत्मना शब्द वापरतात. आत्मना म्हणजे स्वतःचं. आणि ते आसन कसं पाहिजे? स्थिरम आसनम. आसन जे आहे ते स्थिर पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पवित्र जागा बघायची, पवित्र जागेमध्ये एक आसन तयार करायचं. पहिलं बसायला आपल्याला एक जागा तयार करायची. एखादा मातीचा म्हणा, लाकडाचा म्हणा, असा चबुतरा पाहिजे. तो कशा पद्धतीने पाहिजे? भगवान म्हणतात स्थिर पाहिजे. स्थिर म्हणजे हलणारा नको. नाहीतर योग करायला गेला आणि ते जर हलत असलं सारखं तर योग होणार नाही. कारण योग ज्याला करायचा आहे त्याचं शरीर स्थिर पाहिजे. हलणाऱ्या माणसाकडून योग होणार नाही. कारण मन स्थिर करायचं आहे, आणि जेव्हा शरीर स्थिर होईल तेव्हाच आपलं मन स्थिर होईल. शरीर जर स्थिर नसेल, शरीर हलत असेल, शरीराने काय भलते चालतं क्रिया चालू असतील, तर त्या माणसाकडून योग होणार नाही, मन स्थिर होणार नाही. नाही तर योग करायला गेला, इकडं बघतो कोण आलं, तिकडं बघतो कोण आलं, हात हलवतो, पाय हलवतो, अशा माणसाला योग होणार नाही. म्हणून स्थिर शब्द वापरला आहे. आणि त्याच्यावरती आसन करायचं आहे. ते योगाचं आसन कशा पद्धतीचं पाहिजे? नात्युच्छ्रितम नाति नीचम. योगाचं आसन जास्त खोलही नको, खालीही नको, आणि जास्त वरही नको.
न अति उच्छ्रितम, म्हणजे फार असं उंच नको, नाहीतर योगाचं आसन बनवलं हे उगाच 10 फूट उंच बनवलं आणि त्याच्यावर योग करायला बसला, भरपूर जेवण केलं आणि योग करायला बसला आणि समाधी लागली. समाधी लागल्यावर वरून 10 फुटाहून खाली पडला. योग होईल का? डोकं फुटल, डोकं फुटल. म्हणून खूप उंच नको, आसन जास्त उंचही नको, मध्यम पाहिजे. हे व्यासपीठ आहे एवढं आसन असलं तर चालेल, याच्यावरून पडला तर काही लागणार नाही जास्त. न उंच नको. मग खाली करायचं का जास्त? जमिनीवरच बसला. जमिनीवर बसला तरी चालत नाही. पाऊस आला आणि पावसाचं पाणी आलं तर तुमचा योग थांबेल. एखादा साप आला आणि साप विंचू आला, मुंग्या आल्या, त्या सगळ्या तुम्हाला चावायला लागल्या तर तुमचा योग थांबेल. म्हणून एकदम योगाचं आसन जमिनीवर खाली नको, एकदम वरही नको. नात्युश्रितम नाती नीचम, अशा प्रकारचं स्थिर आसन पहिलं तयार करायचं. लाकडाचा असू द्या, दगडाचा असू द्या, चबुतारा तो सारवून तयार करायचा. पवित्र देशामध्ये तो असला पाहिजे, स्थिर तो असला पाहिजे. आणि त्याच्यावर मग आसन तयार करायचं. ते आपलं आसन तयार करायचं. कसं आसन तयार करायचं? चैलाजिन कुशोत्तरम. भगवान परमात्म्याने सांगितलं, अगोदर त्या चबुतारा जो तयार केला त्याच्यावर कुश टाकायचे. कुश, कुश म्हणजे काय? दर्भ. ते जे दर्भ असतात ते पूजेमध्ये वगैरे वापरतात बघा. ते पवित्र सांगितले. वराह अवतारामध्ये वराह भगवंताने जे केस झाडले त्याच्यापासून त्याची उत्पत्ती झाली असं म्हणून ते पवित्र सांगितलं आहे. म्हणून कोणतंही धार्मिक कार्य करायचं असेल, पवित्र कार्य करायचं असेल तर दर्भाचं आसन घेतात. दर्भ हा पवित्र आहे. पण तो दर्भावर आता थोडा वेळ बसायचा असेल तर ठीक आहे, जास्त वेळ जर बसायचं असेल तर ते टोचतं. म्हणून त्या दर्भावर वरती अजिन टाकायचं आहे. जिन, अजिन. तर अजिन शब्दाचे अर्थ 2-3 केलेले आहेत. मिळालं, मेलेल्या वाघाचं कातडं घ्यायचं. मेलेल्यावर का मारायचा नाही, त्याच्यासाठी वाघ मारला तर जेलमध्ये जावं लागेल. कातडंसुद्धा आता ठेवलं तर जेलमध्ये जावं लागतं वाघाचं. किंवा हरणाचं, तेही आपोआप मेलेल्या हरणाचं पाहिजे. हरणाला मारून जर त्या ठिकाणी तुम्ही कातडं आणलं तर ते योगा करता चालत नाही, कारण ते हिंसा करून आणलं ना. म्हणजे खाली पहिल्यांदा कुश टाकले, नंतर वरती कातडं टाकलं. तुम्ही म्हणाला आम्हाला आता कुठं कातडं सापडणार आहे? आता योगच कुणाला करायचं आहे? योगाचा अधिकारी कोण आहे? कुंडलिनी जागृत करायचं आहे. आपल्याला फक्त ज्ञानोबारायांनी सांगितलंय म्हणून चिंतन करायचं आहे, लक्षात घ्या. पण ठीक आहे, ज्याला करणं शक्य असेल, नाही कातडं मिळालं वाघाचं, नाही हरणाचं कातडं मिळालं तरी घोंगडी टाकायची त्याच्यावर. कंबलाचं जे आसन आहे हे सुद्धा पवित्र मानलेलं आहे. म्हणजे लोकरीचं जे आसन वापरतो आपण, त्या लोकरीचं आसन पवित्र मानलं. का पवित्र मानलं? कारण लोकर अशी आहे ती झटकली की पवित्र होऊन जाते. कापड जे आहे ते धुतल्यानंतर पवित्र होतं, भांडी आहेत ती घासल्यानंतर पवित्र होतात. तसं लोकरीचं जे आसन असतं नुसतं झटकलं, रेशमाचं लोकरीचं, किती पवित्र होतं. म्हणून लोकरीचं आसन असलं पाहिजे, त्याला अजिन म्हणतात. पण ती लोकरसुद्धा आपल्याला कधी कधी टोचते. लोकर टोचते म्हणून त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे? लोकर उष्णसुद्धा असते, म्हणून लोकरीवरती आपण परत एक सुती कपडा, पांढरा शुभ्र धुतलेला सुती कपडा, त्याला चैल, आजिन आणि कुश असं उत्तरम लिहिलेलं आहे. म्हणजे आसन कसं असलं पाहिजे याचं वर्णन भगवंतांनी या श्लोकामध्ये केलं. अजून योग सांगायचा आहे. पवित्र देश पाहिजे, स्थिर आसन पाहिजे, आपलं स्वतःचं पाहिजे, खाली त्या ठिकाणी कुश असलं पाहिजे, अंथरलं पाहिजे. कुशावरती त्या मिळालं तर वाघाचं किंवा हरणाचं कातडं. ते वाघाचंच कातडं का? त्याचं कारण सांगितलं आहे बरं का. वाघ जो आहे तो आपल्या लक्षावर एकदम केंद्रित होत असतो, वाघाचा स्वभाव आहे असं वर्णन केलं आहे. वाघाने जर एखादी शिकार पाहिली
आणि तो तिकडे धावायला लागला. धावत असताना मध्ये जरी एखादा हरिण आलं आणि मध्ये जरी काय आलं त्याच्याकडे बघत नाही, तो बरोबर जाऊन आपल्या शिकारीला भिडतो. म्हणजे एकाग्रता हा गुण त्याच्यामध्ये असतो, त्या कातड्यामध्ये. म्हणून आपल्याला सुद्धा मन एकाग्र करण्याकरता त्याचा उपयोग होतो असं सांगितलं. किंवा कशा करता ही सगळं, मध्ये कातडं कशा करता, किंवा कंबल कशा करता, किंवा लोकरीचं कशा करता आसन. आपण जे ध्यान करणार आहे, आता आपण योग करणार आहे, तर आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होते. ध्यानाची जी शक्ती असते, निर्माण झालेली जी काही ऊर्जा असते, परमात्मा चिंतनाची ती ऊर्जा असते, ती जमिनीत जाऊ नये त्याच्याकरता मध्ये रोधक म्हणून काहीतरी असलं पाहिजे, म्हणून आसन सांगितलं. नाही तर आपण जे काही ध्यान करतो, चिंतन करतो, त्यामुळे प्राप्त होणारी जी काही ऊर्जा असते ती सगळी जमिनीमध्ये जाते. म्हणून आपली ऊर्जा आपल्या शरीरातच टिकून राहावी, पुढच्या साधनाला आपल्याला उपयोगी यावी, याच्याकरता आसनाचा विचार योग करताना सांगितला आहे. हा नियम क्षेत्राच्या ठिकाणी नाही. आता आपण माऊलीच्या दरबारात बसलो, इथं आसन नसलं तरी चालेल, कारण इथली सगळी भूमी पवित्र आहे. पण ज्याला ध्यान करायचं आहे, योग करायचा आहे, त्याच्याकरता मात्र हा सगळे नियम आहे. आता त्या आसनामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. दगडावर बसून योग केलं तर काय होतं, लाकडावर बसून योग केलं तर काय होतं, लोकरीच्या आसनावर बसून केलं तर काय होतं, लोखंडाच्या केलं तर काय होतं, अशा अनेक प्रकार आहेत. काही आसनावर बसलं तर व्याधी निर्माण होतात, काही आसनावर बसलं तर दारिद्र्यपणा येतो, काही आसनावर बसल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो, आणि काही आसनावर मात्र योगसिद्धी होते. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युश्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. अशा प्रकारे आसन तयार झालं. आता याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी नुसती जागा कशी असली पाहिजे, तिथं काय काय असलं पाहिजे, झाडं कोणती असली पाहिजेत, पक्षी कसले असले पाहिजेत, प्राणी कसे असले पाहिजेत, आजूबाजूला कोण असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, इतका विस्ताराने विचार दुसरा कोणी केला नाही. भगवंतांनी फक्त सांगितलं शुचौ देशे. ज्ञानेश्वर महाराज मात्र चिंतन करत असताना किती विस्ताराने लिहितात बघा. 163 क्रमांकाची ओवी. तरी विशेषे आताची बोली जेल, परिते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. म्हणून तरी विशेषे आताची बोली जेल. आता मी विशेष बोलणार आहे. कोण म्हणतंय? भगवान म्हणतात अर्जुनाला. ज्ञानेश्वर महाराज लिहितात विशेषे बोली जेल, म्हणजे आता मी स्थानाच्या विषयी तुम्हाला विशेष माहिती सांगणार आहे. विशेष म्हणजे आता विस्ताराने सांगणार आहे. विशेषे आता बोली जेल, परिते अनुभवे उपयोगा जाईल. पण तुम्हाला हे उपयोगाला येईल मी जे सांगितलेलं आहे ते कधी? अनुभवे. बोलल्यानंतर त्याचा उपयोग होईल की नाही सांगता येत नाही. मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, काय कळलं? अनुभव काय आला? अनुभव जर घेतलाच नाही त्याचा, तर आपल्याला त्याचा उपयोग माहिती पडणार नाही. पवित्र जागेचं वर्णन करून मी सांगितलं 15-20 मिनटं, तुम्ही ऐकलं, पण आपण पवित्र जागेत बसलोच नाही. आपल्याला त्याचं महात्म्य कळेल का? आपल्याला त्याचा उपयोग होईल का? म्हणून अनुभवे उपयोगा जाईल. आपल्याला त्याचा अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग कळेल. अनुभवे आले अंगा, ते या जगा देत असे. अनुभव जर नसेल, हो, ते अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. हे बोलण्याचा विषय नाही आहे. योगामध्ये जे काय आता भगवान पुढे सांगणार आहेत, काय पूर्ण होई काय? तैसे क्रियेचे कीर नाम नस आहे, तरी अद्वैते भक्तीचे आहे. अद्वैती भक्तीचे आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. क्रियेचे नाम कीर नस आहे. क्रिया त्या ठिकाणी सहन होऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये जायचं आहे, परमात्मा स्थितीमध्ये जायचं की जिथे कुठल्याही प्रकारची क्रिया नाही.
आणि अद्वैती भक्तीच आहे. त्या अद्वैत स्वरूपामध्ये परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जायचं म्हणजे ती भक्तीच आहे. पण हे अनुभवाची जोगे नो हे बोला ऐसे बोलण्यासारखं नाही. बोललं तर अनुभव राहत नाही. अनुभव बोलता येत नाही, अनुभव सांगता येत नाही. अनुभव घ्यावा लागतो तेव्हा तो कळतो. मुक्या माणसाला साखर कशी लागली विचारलं. साखर त्याने खाल्ली. त्याला विचारलं का हो कशी लागली साखर, तो सांगू शकतो का? नाही सांगू शकत. मूक आस्वादनवत असं म्हटलेलं आहे. मग तो काय करतो, साखर घेतो आपल्या तोंडात टाकतो, बघ कशी लागली ते म्हणतो. अनुभवाची जोगे अनुभवेची उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. म्हणून जे आपल्याला अनुभव प्राप्त करून देईल असं स्थान पाहायचं आहे. कसं स्थान असलं पाहिजे? जेथ आरानुके चेनी कोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दुनिव चढे देखिलिया जे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं स्थान पाहिजे बघा. जेथ आरानुकी चेनी कोडे. आरानुक म्हणजे काय, कशाला म्हणायचं आरानुक? ज्ञानेश्वरीतले शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. आरानुक म्हणजे समाधान आणि कोडे म्हणजे इच्छेने. समाधानाच्या इच्छेने आपण जर त्या स्थानावर गेलो, आपल्याला समाधान प्राप्त पाहिजे. प्रत्येकाला काय पाहिजे? समाधान पाहिजे, शांती पाहिजे. असं स्थान बघायचं की समाधानाच्या इच्छेने आपण त्या स्थानावर गेलो तर तिथे बैसलिया उठो नावडे. बसल्यानंतर आपल्याला तिथून उठूशी वाटत नाही. बसल्यानंतर उठो नावडे असं वाटतं, नाही आता इथंच बसावं, दुसरीकडे जायचं नाही. का? ज्याच्याकरता आपण आलो त्या आपल्याला इथं मिळायला लागलं. आरानुकेचेनी कोडे बैसलिया उठो नावडे म्हणजे समाधानासाठी जर आपण एखादा मनुष्य तिथे गेला तर त्या जागेत गेल्याबरोबर तिथे त्याला समाधान प्राप्त होतं, शांती प्राप्त होते. असं वाटतं या जागेवरून आता दुसरीकडं कुठं जायलाच नको. अशी काही स्थानं आहेत. उदाहरणार्थ आपण माऊलीच्या मंदिरात बसलो, प्रवचनात बसलो, आपल्यालाही असं वाटतं आता इथून उठून जाऊ नये, पण 5 वाजेपर्यंत 5 वाजून 5 मिनटं झाले की घड्याळाकडे बघायला सुरुवात होती. याचा अर्थ अजून आपण समाधानात बसलेलो नाही, योगात बसलेलो नाही. हे स्थान म्हणजे सामान्य स्थान आहे का हो? या ठिकाणी रोज कीर्तन चालू आहे, रोज प्रवचन चालू आहे. या ठिकाणी या स्थानाला आमचे गुरुवरे सांगायचे, माऊलीची समाधी म्हणजे सामान्य समाधी आहे का? या समाधीला कोणाकोणाचं डोकं लागलंय? तुकाराम महाराजांचं डोकं या समाधीला लागलंय, एकनाथ महाराजांचं डोकं या समाधीला लागलंय. त्याच्यापासून निळोबाराय आदी करून सगळ्या संतांचं मस्तक या समाधीला लागलंय. आणि या समाधीला आपण आपलं मस्तक लावतो. म्हणून ही जागा, हे स्थान कमी याचं नाही. तो का म्हणे तेथे सुखा काय उने, राहे समाधाने चित्ताची या. इथे सुखाला काहीच होणं नाही, चित्ताला समाधान प्राप्त होणार आहे. फक्त समाधानासाठी आला असेल तर. आमचे गुरुजी म्हणायचे, एक मनुष्य गेला, म्हटला मी 10 वर्ष आळंदीत राहतो पण मला अजून समाधान मिळालं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तेथे सुखा काय येऊ नये. समाधान मिळतं, मला का नाही मिळालं? महाराज म्हणले, तू समाधाना करता आला नाही म्हणून मिळालं नाही. जो समाधाना करता आलेला आहे त्याच्या मनात दुसरा काही येतो नाही. माऊली मला काही नको, मला समाधान पाहिजे, त्याला समाधान मिळेल. आणि जो दुसरा येतो घेऊन आला, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, ते मिळेल. समाधान मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणून जे तारानुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे. बसल्यानंतर उठूशी वाटत नाही. आणखीन काय काय त्या स्थानाचं महात्म्य असतं. वैराग्यासी दुनिव चढे देखलिया जे. जे स्थान पाहिल्याबरोबर वैराग्य दुपटीने वाढतं.
काल आपण पाहून आलो, वैराग्य म्हणजे काही सोपं नाही, खाऊ नये. नवे वैराग्य सोपारे, विष खावे ग्रासोग्राशी, धन्य तोची एकसोशी. वैराग्याच्या व्याख्या आपण पाहून आलो. काय वैराग्याची व्याख्या केली? हो, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताची गेले, उठिले ने वैराग्य जेने. हा त्रिवर्ग म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ याच्यातले जे काही भोग असतील त्याच्याविषयी अनिच्छा निर्माण होणं. उठिले ने वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताची गेले. कुत्र्याने वांती केलेलं जसं कोणी मनुष्य पाहत नाही, इच्छा करत नाही, तसं याविषयी वाटणं सोपं आहे का? सोपं नाही. परंतु हे स्थानच असं असतं की इथे गेल्यानंतर आपोआप आपल्याला वैराग्य निर्माण होतं. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असलेले सगळे विकार आपोआप दूर होतात. कारण संतांचं ते स्थान असतं, वैराग्याची ती भूमी असते. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी तपश्चर्या केली, भगवान शंकरांनी तपश्चर्या केली, तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, आपण त्या स्थानात गेल्यानंतर आपल्याला त्यांचं चरित्र आठवतं. इथे बसल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तनातमध्येच तुकाराम महाराजांना नेण्याकरता देव आले. वैकुंठ भूमी आहे, वैराग्य निर्माण होतं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. ते स्थान पाहिल्यानंतर सुद्धा वैराग्याशी दुनिव चढे. वैराग्य जे आहे ते दुपटीने वाढतं, दुपटीने वैराग्य वाढतं. अशा ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, देख लिया जे, असं ते स्थान असतं आणि ते त्या ठिकाणी स्थान आपण पाहावं. कशा प्रकारचं आणखीन ते स्थान पाहिजे योग करण्याकरता? जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. कशा प्रकारचं स्थान पाहिजे बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते स्थान संती वसविला ठावो, संतांनी वसवलेलं ठिकाण पाहिजे किंवा संत वसलेलं ठिकाण पाहिजे. संतोषाशी सावावो, संतोषाला ते साह्य होणारं स्थान पाहिजे. आणि मना होय उत्साहो धैर्याचा, मनाला धैर्याचा उत्साह निर्माण करणारं स्थान पाहिजे. संता सवे वसता, योग ज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येशी. स्थान जे आहे ते कसं पाहिजे तर संती वसविला ठावो, संत त्या ठिकाणी राहिलेले असले पाहिजे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. संत त्या ठिकाणी जर राहिले तर त्या स्थानाला पवित्रपण आपोआप येऊन जातं. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. तुकाराम महाराज म्हणतात, जिथं जिथं हरीचे दास राहतात त्या ठिकाणी पुण्य पिकतं आणि पापाचा सगळा नाश होतो. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. का बरं त्यांच्यात एवढं पावित्र्य आलं? ते जीवरूपाने शिल्लक राहिलेला नसतो, परमात्मा स्वरूप झालेले असतात बसा. आणि जिथं ते राहतात ते वैकुंठ असतं. वैकुंठ तो ठाव वसती ते, जे ते ज्या ठिकाणी राहतात ते स्थान वैकुंठ होत असतं. अशा प्रकारे संती वसविला ठाव, संतांचा स्पर्श ज्या स्थानाला झालेला आहे त्या स्थानाचं खूप त्या ठिकाणी वर्णन केले. आता जाऊ चोजवीत, जेथे वसतील संत. म्हणून अशा ठिकाणी आपण आवडीने गेलं पाहिजे. संतांचा स्पर्श झाला की ते स्थान काय होऊन जातं? पवित्र होऊन जातं. म्हणून संती वसविला ठावो,
संतांनी त्या ठिकाणी वस्ती केलेली असते। संतांनी त्या स्थानाला विशेष महत्त्व दिलेलं असतं। काही साधना संतांनी त्या ठिकाणी केलेली असते। संतोषाशी सावावो, आणि ते स्थान आपल्याला संतोषाकरता सहाय्य होतं। म्हणजे अशा स्थानात गेल्यानंतर आपोआप संतोष निर्माण होतो मनामध्ये। काही स्थानं असे असतात की तिथे गेल्यानंतर संतोष बिघडून जातो। काही ठिकाणी गेलं की आपल्याला असं वाटतं बसावं इथे थोडं, आणि काही ठिकाणी गेल्यानंतर वाटतं लवकर निघून जावं। काही ठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न होतं। ज्ञानोबांनी पुढे सांगितलंय, एखादा नास्तिक मनुष्य असेल त्याचंसुद्धा मन प्रसन्न होतं, आणि काही ठिकाणं असे असतात सात्विक मनुष्य जरी गेलं तरी मन गडबड करतं। म्हणजे स्थान महात्म्य असतं। म्हणून संतोषाशी सावावो, संतोषाला सहाय्य होणारं ते स्थान आहे। आणि मना होय उत्साहो धैर्याचा, त्या ठिकाणी मनाला धैर्याचा उत्साह होतो। कारण आपल्याला योग करायचा असेल, योग हा सामान्य नाही, त्याच्याकरता धीर मनुष्य लागतो। धीर कशाकरता लागतो? धीर याच्याकरता लागतो, योगामध्ये सुद्धा अनेक प्रकारची विघ्न येतात, प्रतिबंध येतात। योग करायचा असेल तर त्याच्याकरता वैराग्य पाहिजे, आणि वैराग्य धारण करण्याकरता इंद्रियांना जिंकावं लागतं। त्याच्याकरता इंद्रियांच्या बरोबर युद्ध करावं लागतं। म्हणून ज्ञानोबांनी त्यांना वीर म्हटलंय। हो, तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती। इंद्रियांना जिंकत असताना किती दुःख होतं आपण नेहमी वव्या सांगतो। ज्ञानोबांनी जी उदाहरणं दिली, सारसाई बिघडता वगैरे ती। म्हणून धीर, पुन्हा पुन्हा इंद्रिय आपल्याला त्या विषयामध्ये घेऊन जातात, परत त्यांना आवरावं लागतं, ध्यान करावं लागतं। वैराग्य महापावके जाळून विषयाची कटके, आधपिली तवके इंद्रिये धरिली। हां, सुनी उपराळली उपराटी, कपाटी हृदयाची या। हां, काळवखे, हे सगळं करत असताना दुःख होतं। धीर कशा करता पाहिजे? काय लोक तिथंच सोडून देतात, नको बाबा आपल्याला हे जमणार नाही, आपल्याला काहीच जमणार नाही, असं निराशा निर्माण होते। पण याच्याकरता माणसाच्या मनामध्ये धीर पाहिजे। तुकाराम महाराज म्हणतात, धीर तो कारण सहाय्य होतो नारायण। पुन्हा पुन्हा आपण अभ्यास केला पाहिजे, हळूहळू अभ्यास केला पाहिजे, म्हणून धीर निर्माण झाला पाहिजे। असं स्थान असतं की ते माणसाला धैर्य देतं। काही जरी विघ्न आली, देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भावो, अशा प्रकारचा धीर। निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ। हा निश्चय होण्याकरता धैर्य लागतं, आणि धैर्य प्राप्त होण्याकरता थोडं स्थानाचं सुद्धा महात्म्य असतं। त्या स्थानामध्ये गेल्यानंतर मनुष्य धैर्य, त्या ठिकाणी मना होय उत्साहो धैर्याचा। किती चांगलं स्थान आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभव वरी, ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेत। अशा जागेवर गेल्यानंतर अभ्यासूची आपण याते करी, आपल्याला अभ्यास करावा लागत नाही, अभ्यास स्वतःच आपल्याकडून करून घेतो। त्या जागेवर गेल्यानंतर त्या स्थानाचं ते महात्म्य आहे। याचा अर्थ आपल्याला काहीच करायचं नाही असं नाही, पण ते स्थानाचं सुद्धा आपल्याला काय होतं, मदत होते। समाधी घर पुसे मानसाचे। योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर अभ्यास आहे। अभ्यासाशिवाय योग नाही। लगेच बसला आणि योग प्राप्त झाला असं नाही, त्याला अभ्यास करावा लागणार। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी। मग हा अभ्यास करत असताना काही ठिकाणी तो अभ्यास करावा लागतो, पुन्हा पुन्हा
आपलं मन एकाग्र करायचं, पुन्हा पुन्हा ध्यान करायचं, धारणा करायची. पण ती धारणेमध्ये काहीतरी विक्षेप निर्माण होतो, ध्यानामध्ये काहीतरी विक्षेप निर्माण होतो. पण काही जागा अशा असतात की जिथं गेल्याबरोबर लगेच अभ्यास सुरू होतो. अभ्यासाचे आपणही आते करी. गुरुजी आमचे सांगत असतात, एक योगी इथे आळंदीमध्ये आला आणि त्याला एक विशिष्ट प्रकारची मुद्रा लावायची होती आणि सगळी तीर्थ तो फिरला, पण त्याला ती काही मुद्रा साध्य झाली नाही. कोणीतरी त्याला सांगितलं, हो पुण्याजवळ आळंदी नावाचं तीर्थक्षेत्र आहे, सिद्धांची भूमी आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची त्या ठिकाणी संजीवन समाधी आहे, तिथे तुम्ही जा. असं म्हटल्यानंतर तो योगी इथे आला आणि आल्याबरोबर लगेच त्याला ती समाधी लागली. तो 4-5 दिवस समाधीतच होता. गुरुवारी बाबा सांगत असतात, आम्ही त्याच्या दर्शनाला गेलो म्हणे, तर तो समाधीत 4 दिवस झाले, काही खाल्लंही नाही, काही पिल्लंही नाही. का? या ठिकाणी ज्ञानोबाराय साक्षात बसलेले असल्यामुळे, सिद्धेश्वर भगवान परमात्म्याची पवित्र भूमी असल्यामुळे अभ्यास करायची गरज नाही, अभ्यास आपोआप होतो. कोणताही अभ्यास बघा, आता योगाचा तर होईलच होईल. आपण प्रवचन आलो, ओया पाठ करायची गरज आहे का? हो. अहो जिथं इथं सगळे पाठवालेच आहे, ज्ञानेश्वरी पाठवाले. नसली पाठ तरी ज्ञानेश्वरीची सेवा करणारे आहेत. मी सांगितलं, एक आजी मला भेटले, मी म्हटलं प्रवचन तुम्हाला अवघड वाटतं का? ते म्हणले मी 1000 ज्ञानेश्वरीची पारायण केलेली. मी सांगितलं होतं, अशी मंडळी या ठिकाणी आहेत, दिवसभर ज्ञानेश्वरीची सेवा करत बसणारी काही मंडळी, श्रोते मंडळी इथे आहेत, काही माता भगिनी आहेत. म्हणून आपला अभ्यास सहज होतो केला तर. हां, अभ्यासाचं वर्णन केलं. अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली केन. तुम्ही काय म्हटले? येण्याची अभ्यासाची योगू, उपाय बळे पंगू पहाड ठाके. म्हणजे अभ्यास जर केला तर पांगळा मनुष्यसुद्धा हळूहळू डोंगरावर जाऊन बसू शकतो. तसं तेवी सदाभ्यासे निरंतर, चित्ताची परमपुरुषाशी मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जावो. म्हणून सदाभ्यास पाहिजे. पण अभ्यास सोपा नाही. अभ्यास आपल्या इंद्रियांना दुसराच असतो. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, स्वभावची पाही इंद्रियांचा, म्हणून त्यांना इकडे वळवायचं आहे. ते वळवत असताना आपण ज्या स्थानात बसलो त्या स्थानाचं सहकार्य होतं. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभव वरी. आणि जो अनुभव आहे तो आपल्या हृदयाला वरतो. म्हणजे अनुभवच आपल्या हृदयाला येऊन माळ घालतो. इतर ठिकाणी आपल्याला अनुभव घेण्याकरता प्रयत्न करावा लागतो. अनुभवासाठीच साधन करायचं आहे, अनुभवासाठीच वैराग्य धारण करायचं आहे, अनुभवासाठीच योग करायचा आहे. पण ही जागा अशी असते की अनुभव हृदयाते वरी. हृदयाते अनुभव वरी म्हणजे तो त्याचं वरण करतो. अनुभवाला असं वाटतं वास याच्याकडेच जावं. स्थानाचं महात्म्य आहे. नाना प्रकारचे योगामध्ये असलेले अनुभव आहेत. कोणाला नाद ऐकू येतो, कोणाला बिंदू प्रकाश दिसतो, कोणाला सुगंध येतो. हे सुद्धा अनुभव त्या ठिकाणी बसल्यानंतर त्याचा लगेच आपल्याला अनुभव येतो. हे साधनातले अनुभव आहेत. आणि साध्याचा जो अनुभव आहे परमात्मा स्वरूपता, हा सुद्धा आपल्याला लगेच तिथे प्राप्त होतो. ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. अशा प्रकारचं रम्य असलेलं स्थान, रम्यपणाची थोरी अखंड जेथ, आणि नेहमी अशा प्रकारे हे स्थान असतं. रम्य ते स्थान आहे, पवित्र स्थान आहे. अशा स्थानामध्ये आपण योग केला पाहिजे. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये आलं आहे, समे सुचौ शर्करा वन्ही वालुका विवर्जिते शब्द जलाश्रयादिभी मनो अनुकूले न तु चक्षु पीडिते गुहा निवाताश्रयने प्रयोजयेत.
म्हणजे कसं स्थान पाहिजे? श्वेताश्वेतर उपनिषदा म्हटलंय शुद्ध स्थान पाहिजे. केस आस्थी तिथे पडलेल्या नसल्या पाहिजेत, कारण केस पडलेले असतील, आस्थी पडलेले असतील तर ते स्थान अपवित्र होतं. त्याच्यानंतर अशुद्ध द्रव्याने दूषित नसलेलं पाहिजे. बारीक खडे, अग्नी, वाळू यांनी रहित पाहिजे. कलहादी किंवा दुसरे वर्णरूप ध्वनिरूप शब्द नसलेलं ते पाहिजे. दलदलीचा शीतल प्रदेश नको. व्याघ्र सिंहादिकाच्या आश्रयाने रहित पाहिजे आणि मनाला रम्य वाटणारं. चक्षुला पीडा देणारा पदार्थ समोर नसला पाहिजे. दर्शनीय, मन स्वास्थ्यकर, एकांत अशा प्रकारचं ते स्थान पाहिजे. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, उपनिषदातलं मी सांगितलं, जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडी याही आस्था समूळ होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडी याही आस्था समूळ होय. अशा ठिकाणी गेल्यानंतर सहज जरी या जागेवरून एखादा मनुष्य गेला, या जागेच्या जवळून जरी एखादा मनुष्य चालला, आड जाता म्हणजे जवळून जरी चालला, सहज जरी त्या जागेवर आला, तरी पाखंडियाही तपश्चर्या मनोरथा आस्था समूळ होय. पाखंडी जरी मनुष्य असला तरी त्याच्या मनामध्ये तपश्चर्याच्या मनोरथाविषयी आस्था निर्माण होते आणि समूळ म्हणजे पूर्ण आस्था निर्माण होते. पाखंडी मनुष्य असला तरी सुद्धा या जागेवर आल्यानंतर त्याला बसून तपश्चर्या करावी आणि ती तपश्चर्या पूर्णत्वाला न्यावी अशी आस्था, श्रद्धा, भावना त्याला तयार होते. वास्तविक पाहता पाखंडी म्हणजे काय सामान्य आहे का हो? पाखंडी कोणाला म्हणायचं? ज्ञानेश्वरीत पाखंडीची व्याख्या सांगितली आणि तुकाराम महाराजांनी पाखंड्याच्या अनेक व्याख्या सांगितल्या. ज्ञानेश्वरीतली पाखंडाची व्याख्या सांगा. मोडी वागवात आवाटे, हां, ही पाखंडीची व्याख्या नाही. तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली, देवा माझ्या ग्रंथात पाखंड म्हणजे नास्तिक मनुष्य. नास्तिका द्यावया तोंड. पा म्हणजे पाप आणि त्याचा खंड म्हणजे समुदाय. ज्याच्या ठिकाणी पापाचा समुदाय आहे, जो देव मानत नाही, ईश्वर मानत नाही, त्याला काय म्हणायचं? पाखंडी. पाखंडी मनुष्य जो आहे त्या पाखंड्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा ढळोची नेने. पाखंड शब्द असलेली ओळी सांगा ना ज्ञानेश्वरीमध्ये. जिथे पाखंड ते झाली ना, ती झाली आताच. पाखंडाची व्याख्या आली पाहिजे. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा ही पाखंडीचीच वाक्य आहे. जो देहालाच ज्याने सीमा बनवलेला आहे, मी देहच आहे. ईश्वर पाषाण प्रतिमा, ईश्वराला पाषाण म्हणतो, प्रतिमा म्हणतो. यया पर्वती प्रमा ढळोची नेणे, तो पाखंडी आहे. देहची केले परमसीमा अशी गोवी आहे. त्यात पाखंड्याचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, असू द्या. तुकाराम महाराजांची पाखंडाची व्याख्या अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी हा पाखंडी शब्द वापरला आहे. कोणाला म्हणायचं पाखंड? मानिती, मनती. हां, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, सुकराशी विष्ठा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी.
तेवी अभक्तासी आवडे पाखंड, न लगे त्या गोड परमार्थ. शुकरासी विष्ठा माने सावकास. म्हणजे डुक्कर जो असतो त्याला विष्ठा आवडते, त्याच्यातच त्याला आनंद वाटतो. मिष्टान्नाची त्यास काय गोडी, त्याला मिष्टान्न दिलं ते त्याला गोड वाटत नाही. तेवी अभक्तासी आवडे पाखंड, त्यामुळे त्याचा अभक्त जो असतो त्याला फक्त पाखंडच आवडतं, त्याला परमार्थाची गोडी वाटत नाही. ज्याला परमार्थाची गोडी वाटत नाही त्याला म्हणायचं पाखंड. वेद बाह्यलंड बोली जे पाखंड, बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगामध्ये, तो एक पाखंड सांगितला. आणखीन पाखंडाची व्याख्या तुकाराम महाराज म्हणतात, अवघे ब्रह्मरूपरिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नोहे, नाही भाव तया सांगावे ते किती, आपुल्याल्या मती पाखांडिया. म्हणजे सर्व ब्रह्मरूप आहे असं म्हणतो आणि प्रतिमेमधला देव मानत नाही, त्याला सुद्धा पाखांडी, ज्ञान पाखांडी असं म्हटलेलं आहे. जीव तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखांड्याची. जो जीवालाच देव मानतो, भोजनालाच भक्ती मानतो, खा प्यान मजा करा असं म्हणतो, तो कोण आहे? पाखांडी. असा जरी पाखांडी असला, ज्ञानोबाराय म्हणतात, त्या पाखांड्याला सुद्धा या स्थानामध्ये आल्यानंतर, या जागेवर आल्यानंतर असं वाटतं इथं बसल्यानंतर आपण सुद्धा काय करावं? ध्यान करावं, योग करावं. नास्तिकाच्याही मना आणि खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाहणा. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर खेचराच्या मनाला सुद्धा सात्विकाचा पाहणा येईल. तसं हे स्थान असं पाहिजे की तिथे एखादा पाखंडी मनुष्य आला, नास्तिक मनुष्य आला तरी त्यालाही योग करावा अशी आस्था निर्माण झाली पाहिजे, असं ते स्थान पाहिजे. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामुही परी मागोता निघो विसरे. ऐसे न राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. आणखीन कसं स्थान पाहिजे? ज्ञानोबाराय म्हणतात, काय त्या स्थानाचं महत्त्व आहे? स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता. एखादा मनुष्य सहज वाटेने निघाला आणि या स्थानावर येऊन बसला, काही नाही, फार ऊन लागत होतं म्हणून एका झाडाखाली या स्थानावर येऊन बसला, थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बसला. आता हा जो मनुष्य आहे तो कसा मनुष्य आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकामुही, सकाम मनुष्य आहे. परी मागवता निघो विसरे. सकाम मनुष्य आहे पण त्याला परत जावंशी वाटत नाही, त्याला असं वाटतं आता इथंच बसावं, आता इथंच ध्यान करावं, इथंच भजन करावं, इथंच चिंतन करावं, दुसरीकडे जाऊशी वाटत नाही. सकाम माणसाला, वास्तविक पाहता सकाम जो मनुष्य आहे तो एका जागेवर बसत नाही. सकाम माणसाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. आणि फळाची या हवा, काय पुढे? हृदयी कामा झाला रिघावा, तयाच्या घसणी दिवा ज्ञानाचा गेला. काम अंतकरणामध्ये असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही. एका देवाजवळ तो स्थिर राहत नाही, एका फळामध्ये स्थिर राहत नाही. एक मिळालं का दुसरं पाहिजे, दुसरं मिळालं का तिसरं पाहिजे. ऐसा अखंड भजन करी, उगा नसे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी आहे व जैशी. असा जरी सकाम मनुष्य असला, अनेक कामना जरी त्याच्या मनात असल्या, रजोगुणी जरी तो असला, पण जागेवर या आल्यानंतर त्याला असं वाटते बस आता कुठं फिरायला नको, आता फक्त ज्ञानेश्वरी वाचायची, आता फक्त योग करायचा, आता फक्त ध्यान करायचं. सकामुही परी मागोता निघो विसरे, ऐसे न राहतया ते राहावी. असा न राहणारा मनुष्य आहे, एका जागेवर न राहणारा मनुष्य आहे. काय काय माणसं अशी असतात एका जागेवर थांबत नाही. प्रवचनात बसलं की 5 मिनटं बाहेर जाणार, परत येऊन बसणार, कधी ह्या मंदिरात जाणार, कधी त्या मंदिरात जाणार. एका जागेवर स्थिरपणा नाही. कधी ह्या देवळात गेला का लगेच दुसऱ्या देवळात जाणार, दुसऱ्या देवळात गेला तिसऱ्या देवळात जाणार. या गुरुकडं थोडा वेळ, त्या गुरुकडं थोडा वेळ, त्या गुरुकडं थोडा वेळ.
हा मंत्र थोडा वेळ जपणार, तो मंत्र थोडा वेळ जपणार. देवाऱ्यात बघितलं सगळे देवच देव, सगळे गुरुच गुरु. त्यामुळे अशा माणसाला स्थिर नाही, एका जागेवर तो कधी राहत नाही. योग ज्याला करायचा आहे असा जरी मनुष्य असला ना, अशा जागेवर गेला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो एका जागेवर बसतो. त्याचं आगेचं महात्म्य असतं. ऐसे न राहतया ते राहावी, भ्रमयतया ते बैसवी. भ्रमण करणारा मनुष्य आहे त्याला हे स्थान एका जागेवर बसवतं. आणि थापटूनी चेववी विरक्ती, ते थापटून याच्या अंतकरणामध्ये विरक्तीला जाग करतं. हे स्थान असं असतं, विरक्तीत जागी होते. कारण योगाभ्यास करायचा असेल तर विरक्ती पाहिजे. विरक्ती जर नसेल आणि जर त्या ठिकाणी मनुष्य योगाभ्यास करायला लागला तर त्याला योगाभ्यास होणार नाही. एरवी विरक्ती जया नाही, जे अभ्यासी न रिगती कई, तया न कळे हे आम्हीही न म्हणू काही. हो, जो योग यागू न करीतीची, काय एरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडीची, जे योगयागू न करतीची जन्मले साते. विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगनेची नाही. पण जागेचंच महात्म्य असं आहे की इथे विरक्ती त्याला आपोआप ती जागा काय करते, थापटून त्याच्या अंतकरणात वैराग्य निर्माण करते आणि त्याला योगाभ्यास होतो. म्हणून कशा प्रकारचं हे स्थान पाहिजे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार तोंड भरून आणि विस्ताराने केलं आहे. आणखीनही काही वर्णन त्याचं आहे, आपल्याला त्याचा विचार पाहायचा आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. उद्या आपल्या नेहमीप्रमाणे 4